नमस्कार, मी मानसी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण डाळ वांग्याची रेसिपी पाहणार आहोत। डाळ वांग बनवण्यासाठी वांग्याच्या अशा प्रकारे उभ्या फोडी करून घेतल्या आहेत। एक छोटी वाटी तुरीची डाळ हळद, हिंग व तेल टाकून शिजवून घेऊन थोडंसं पाणी टाकून घोटून घ्यायची। एक खोबऱ्याचा तुकडा गॅसवरती भाजून घ्यायचा। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून घेतलेल्या खोबऱ्याचे तुकडे व 1 इंच दालचिनीचा तुकडा टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं। आता इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकून अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची। अद्रक लसूण पेस्ट परतून झाली की यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट व 1 चमचा गोडा मसाला टाकून हे मसाले परतून घ्यायचे। आता या फोडणीमध्ये या चिरून घेतलेल्या वांग्याच्या फोडी घालून परतून घ्यायच्या। आता या वांग्यामध्ये थोडंसं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं व गॅसची फ्लेम लो ठेवून कढईवरती झाकण ठेवून एक 2-3 मिनिटं ही वांगी शिजू द्यायची। 2-3 मिनिटांनंतर वांगी छान शिजलेली आहेत। या वांग्यामध्ये शिजवून घेतलेली तुरीची डाळ टाकून घ्यायची। हे डाळ वांग तुम्हाला कितपत पातळ हवंय त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं व मिक्स करून घ्यायचं। पाणी टाकून मिक्स केल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। अगोदर आपण वांग्यामध्ये देखील मीठ टाकले त्या प्रमाणात इथे मीठ टाकायचं। त्यानंतर खोबरं व दालचिनीचं वाटण टाकून घ्यायचं। 2 ते 3 चमचे चिंचेचा कोळ, थोडासा गूळ व सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅसची फ्लेम लो ठेवून एक 7 ते 8 मिनिटं हे डाळ वांग आणखी शिजू द्यायचं। 7-8 मिनिटांनंतर इथे डाळ वांग तयार झालेलं आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।